हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना, राधे राधे सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. बघा, एक राजू नावाचा मुलगा असतो. ते बिचारा गरीब असतो. गरीब असल्याच्या नंतर त्याच्या घरी एवढंसं पीठ असतंय. तर ते म्हणतो, आता मला ह्याची चपाती कोण बनवून देईन? शेजाऱ्याच्या घरी गेला, म्हणला मला 4 लाकडं द्या किंवा 2 लाकडं द्या, मला भाकर बनवून खायची किंवा चपाती बनवून खायची. 2 भाकरीचं पीठ, 2 चपातीचं पीठ हाय म्हणला माझ्याकडं. ती म्हणली, ये बाळा मी बनवून देते. म्हणला, नको, मला तुम्हीच खावा, मला नको. माझी रोजचीच कहाणी आहे उपाशी राहायची. जोवर मी मेहनत करत नाही ना, तोवर मी असाच उपाशी राहणार. कुणी दिलं मला तर खाणार, नाही तर उपाशी राहणार. कुणी दिलं नाही ते पण मी शेतामध्ये लोकांच्या काम करते, मला कुणीतरी एवढं पीठ देतंय, एवढी भाजी देते, ते मी बनवून खातो. मग असं करून 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 बऱ्याच दिवस झालं. एक दिवस त्याला एकच भाकरीचं पीठ त्याला शेतकऱ्याने दिलं. बाबा जा तू, एवढंच माझ्याकडं पीठ आहे आणि हे बनवून खातो. आला घरी, एवढं एवढं रोटी बनवली, भाकर एवढी एवढी भाकर बनवली आणि असंच त्याला मिरची पण नाही, काहीच नाही, त्याला मीठ लावलं आणि ती भाकर खायला लागला. बघा ना, एखाद्याची परीक्षा कसा देव घेतो. आणि मग ती भाकर अशी तोंडात घालायची की एक साधू आला. साधू म्हणतंय, बाळा काहीतरी खायला आहे का तुझ्याकडं? ते म्हणतो, बाबा माझ्याकडं आहे की खायला, या म्हणला मी तुम्हाला खायला देतो. आणि 30 ताटामध्ये रोटी घेऊन बसला होता, भाकर घेऊन बसला होता खायला मिठा बरं. आणि बघा 30 रोटी त्या साधूला दिली. ते म्हणतं, बाळा तुला आहे का खायला? ते म्हणतं, बाबा मला आहे की खायला, तुम्ही खा. आणि ती रोटी साधूनं खाल्ली आणि जायच्या टायमाला बघा ना, एवढा मोठा आशीर्वाद दिला, एवढा मोठा आशीर्वाद दिला. त्याच्या घरात धान्याने गाडगे भरले, मडके भरले. बघा की असं असतंय बघा, जेवढं व्याप होऊन आपण नाही खायचं आणि दुसऱ्याला द्यायचं, त्याच्यातच बघा आपल्याला बरकत असते आणि त्याच्यातच आपल्याला समाधानी असते आणि तेव्हाच आपल्याबरोबर देव राहतो. मग गावामध्ये म्हणायला लागले की बिचारा मेहनत केलं तर एवढंसं त्याला पीठ भेटत होतं. आज त्याच्याकडं गाडके मडके पोत्याने धान्य आहे त्याच्याकडं आज. असं असतो. आणि तेच धान्य पुरं गावाला वाटत होता. असं असतं बघा माणसाचं मन. मन मी चंगा तर काटवट मी गंगा, असं असतं. मन मी चंगा तर काटवट मी गंगा, मला सांगायला बियाला. असं असतं बघा माणसाचं. इडोच नाही ना आपल्याला टाकायला, म्हणून हे बघा रात्रीचा बराच उशीर झाला आहे, दवाखान्याला गेले होते, आले उशिरा. पोराची तब्येत बिघडलेली आहे, ॲडमिट केलेलं आहे. मला माझी इडो काढायची पण ताकद नाही, तरी पण बघा मी इडो करते आणि टाकते बघा. हो, माझी ताकद नाही इडो करायला. मला 10 डोंगर आटवायला लागले तर माझे पोरगं बिमार आहे. तर माझं लय अहो काय सांगू तुम्हाला, मी सांगत नाही कुणाला की माझ्या माता बहिणीला वाईट वाटन. लाईफ पण नाही घेत ना मी आता, लाईफ पण घेत नाही बघा. माझ्यावर एवढं मोठं संकट आहे ना, तरी बी मी तुमच्या पुढे आज हसायला लागले. आता मोबाईल ठेवून आणि एवढं रडणार. देवाला म्हणणार, देवा परमेश्वरा लेकराचं माझ्या बरं कर, देवा परमेश्वरा लेकरं माझे सुखी ठेव, देवा परमेश्वरा मी लेकराशिवाय जिंदगीत काहीच नाही कमवलं. मी असं म्हणून लय रडते, अहो रोजच रडते मी, रोज रडते. पण आता काय करणार सांगा तुम्ही, काय करणार? रडून तरी पडून तरी आता देवच राखण आहे आपल्याला बघा.
आपल्याला आता देवाचंच राखण नाही, बस आता देवच आता काय करन ते करन. देवाच्या हातामध्ये सगळं आहे. काय आपलं पुण्य असन तर येईन आपल्या कामाला. तसं तर भरपूर आपण भुकेल्याची भूकवळ केलेली आहे, ताणेल्याची तानवळ केलेली आहे. तसंही कार्य आपण भरपूर केलेलं आहे. एवढं मला काळजी करायची गरज नाही आहे. तरी पण आई आहे ना, मी आई आहे ना. आईला लेकरांची काळजी वाटते ना. लेकरांनी किती बी गलत्या केल्या तरी आईच माफ करते ना. देवासारखं आईच धावून येते ना. आईशिवाय कोण असतो हो लेकरांना? आईशिवाय कोणीच नसतं लेकरांना. बिचाऱ्या बहिणी काय करणार हो? बहिणी काय करणार? त्या पण नाही बघा आमच्यासारखंच करून खातात बिचाऱ्या बहिणी. त्या बिचाऱ्या काय करणार? आमच्यासारखंच करून खात्यात. आम्ही आता 1.5 महिना झालं बघा कोणी कामावर नाही, काही नाही. मी पण ते पॅकिंगचं काम नाही करत, कोणचंच काम नाही करत. नुसता जीव घाबरून गेल्यावर झाला आहे. नुसतं कर्ज करते. सोनं नाणं मोडलं, भरपूर कर्ज केलं आहे. तर म्हणलं जाऊ दे, करू काम आणि फेडू म्हणलं, हे का नाही. म्हणून हे बघा लेकरं बरं झालं ना माझं, तर मी भरपूर काम करेन आणि ते कर्ज फेडन बघा मी. पण मी यूट्यूबमध्ये पण असं सांगत नाही आहे की माझी मजबुरी सांगत नाही. कोणच्या माता बहिणीला काय बरं वाटतं का हो? ते पण माझ्या आईसारख्या आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत, माझ्या मुलांसारख्या आहेत. त्यांना कशाला दुखवू मी स्वतः दुखात पडन पण मी कोणाला दुखवत नाही बघा. असं आहे माझं. चला मग ठेवते हां. इकडून दिसाना म्हणून इकडून घेतला होता मी. बघा इकडून अंधार दिसायला लागला. चला सगळ्यांना रामकृष्ण हरी. माझी मजबुरी ओळखून घ्या हो सगळेजणांनी. लाईक करी जा, जरा सहकार्य करा. बघा माझ्यावर लई मोठी मजबुरी आहे. करा जा मला सहकार्य, आई म्हणून बहीण म्हणून करा जा.